सातारा जिल्हा परिषदेच्या स्थापनेमध्ये नवा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय। येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपला दूर ठेवत सत्ता स्थापन करणार अशी शक्यता आहे। मुंबईतील नंदनवन बंगल्यावरती मंत्री मकरंद पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 20 जिल्हा परिषद सदस्य आणि एक अपक्ष साताऱ्यातून बाहेर हलवण्यामध्ये आले, तर राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य आउट ऑफ कव्हरेज झालेले आहेत। शिंदेंनी साताऱ्यामध्ये हिरवा कंदील दिल्याची माहिती आहे, तर शिंदेंचा मुक्काम आज दरेगावामध्ये आहे। स्थानिक पातळीवरील समीकरणं ही वेगवेगळी असतात आणि त्यानुसार महायुतीचाच विजय होईल असं म्हणत एकनाथ शिंदेंनी संकेत दिलेले आहेत। आता इथलं स्थानिक राजकारण जे आहे ते आमच्या सगळीकडची वेगवेगळी समीकरणं आहेत। जिल्हा परिषदेमध्ये पण पंचायत समितीमध्ये महायुतीलाच लोकांनी कौल दिलेला आहे। त्यामुळे जनतेचा कौल जो मान्य करून या ठिकाणी जी काही स्थानिक पातळीवरची जी समीकरणं आहेत त्याप्रमाणे महायुतीच विजयी होणार। पुढची बातमी आहे रायगड जिल्हा परिषदेमधून। रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आलाय। भाजप आणि राष्ट्रवादी सदस्यांचा गोव्यातील एकत्रित बैठकीचा फोटो हा समोर आलाय। या बैठकीमध्ये राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरेंसह भाजपचे राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील, भाजप गटनेते वैकुंठ पाटील, आमदार रवी पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते सतीश धारप देखील उपस्थित आहेत। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन रायगड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा असून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वाधिक 21 जागा जिंकून देखील शिवसेनेला सत्ता स्थापनेपासून दूर ठेवण्याची शक्यता ही वर्तवली जाते। यावरती शिवसेना नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात। जिल्हा परिषद निवडणूक पार पडली की आपापल्या पक्षाचे जे निवडून आलेले उमेदवार आहेत कॅम्पद्वारे सगळ्यांना एकत्र करण्याची त्यांची प्रोसिजर आहे। या जिल्ह्याने जनाधार आम्हाला दिलेला आहे, शिवसेनेला 21 आमचे मेंबर निवडून दिले आहेत आणि आशा आहे जरी कॅम्प लागले काही झालं तरी वरिष्ठ लेवलला या संदर्भातला योग्य निर्णय होईल आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, कोर कमिटी सदस्य असतील, ते सगळेपासून योग्य निर्णय घेतील आणि मला असं वाटतं जे समीकरण महाराष्ट्रामध्ये 12 जिल्हा परिषद निर्माण झालेलं आहे त्या अनुषंगाने 3 जिल्हा परिषदेमध्ये जे काय समीकरण उलटफेर करायचं आहे ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री करतील आणि त्याच्यामध्ये योग्य निर्णय देतील आणि मला असं वाटतं शिवसेनेचा अध्यक्ष नक्की बसेल। नाही ठीक आहे ना, त्यांना काळजी वाटत असेल त्यांच्या सदस्यांना की आम्ही त्यांची सदस्य उचलू काय जेव्हा असं असेल तेव्हा आम्ही एकतरी सदस्य कुठं हलवलं आहे का? त्यांनीच त्यांचे दोन्ही पक्षाचे सदस्य नेलेले आहेत। त्यामुळे बघू आपण पुढं काय होतंय ते। आणि बातमी आहे गडचिरोलीमधून। गडचिरोली जिल्ह्यामध्ये LTB बेवरेजेस कंपनी दारूसाठी लागणारे इथेनॉल हे मोह पुलापासून बनवण्याचा कारखाना सुरू करणार आहे। कारखान्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळानं 9 मार्चला जनसुनावणी ही जाहीर केली आहे। ही नोटीस जाहीर होता जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कारखान्याला विरोध सुरू झालाय। 2024 मध्ये या कारखान्याचं गाजावाजा न करता भूमिपूजन हे आटोपण्यात आलेलं होतं, तर त्याचवेळी मोठ्या प्रमाणावरती विरोध झाला होता। स्वाक्षरी अभियानामधून 83,000 सामान्य नागरिकांच्या या कारखान्याविरोधामध्ये सह्या ह्या गोळा करण्यात आलेल्या होत्या। अनेक ग्रामपंचायतींमध्ये कारखान्याविरोधामध्ये ठराव संमत आहेत आणि त्यानंतर गडचिरोलीमध्ये दारू निर्मितीचा कारखाना होणार नाही असं सरकारनं जाहीर केलं होतं। त्यानंतर देखील पुन्हा जनसुनावणीसाठीची नोटीस जाहीर होताच विरोधामध्ये स्वर हा बुलंद होऊ लागलेत। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉक्टर अभय बंग हे देखील या कारखान्याविरोधामध्ये मैदानामध्ये उतरले। हा कारखाना आदिवासी विरोधी आणि जनता विरोधी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पद्मश्री डॉक्टर अभय बंग आपल्यासोबत आहेत। डॉक्टर साहेब, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या वर्षी आपण एका कारखान्याच्या निर्माण कार्याला विरोध केलेला होता। LTB बेवरेजेस म्हणजेच मोहपुलापासून दारू बनवण्याचा कारखाना, मात्र पुन्हा त्याची जनसुनावणी 9 मार्चला प्रशासनाने ठेवलेली आहे। काय भूमिका आपली राहणार आहे? ही एक गमतीशीर घटना आहे की चंद्रपूरच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने जनसुनवाईची घोषणा केली आहे 9 मार्चला की गडचिरोलीमध्ये MIDC एरियामध्ये मोहापासून दारू बनवण्याच्या कारखान्यासाठी कोणाला हरकत आहे का? आता गडचिरोलीमध्ये दारूबंदी आहे 33 वर्ष। दारूमुळे आदिवासीचं सगळ्यात जास्त नुकसान होतं असं भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारची अधिकृत पॉलिसी आहे, म्हणून आदिवासी भागात दारू दुकान नाही ठेवायचं अशी पॉलिसी आहे। आणि तरी देखील प्रदूषण मंडळ इथे जनसुनवाई घेत आहे, तर ही काय गंमत आहे, काय रहस्य आहे? पण तुम्ही जसं म्हणालात याच्यासाठी काहीतरी आतून हालचाली सुरू असतात
त्यामुळे 1 वर्षापूर्वी याचं अचानक भूमिपूजन झालं या कारखान्याचं, कोणाला पत्ता नसताना. मग जेव्हा लोक जागे झाले, आम्ही जागे झालो, कारण कोणाला पत्ता लागू दिला नव्हता, आणि जिल्ह्यातल्या 85,000 नागरिकांनी सही करून याला हरकत नोंदवली. 300 गावातल्या ग्रामसभांनी प्रस्ताव, आणि हे सगळे त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना सगळे देण्यात आलं, आणि त्यांनी ताबडतोब हा कारखाना रद्द करण्याची घोषणा केली. विधानसभेत त्यांनी प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की असा कोणताही कारखाना होणार नाही आणि हे रद्द केलं जाईल. त्यानुसार आदेशही काढण्यात आले. तरी आता 1 वर्षाने ह्यानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. तर गंमत आहे, महाराष्ट्र सरकार विरुद्ध प्रदूषण मंडळ असं तर काही होऊ नाही शकत. प्रदूषण मंडळ काय महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध विद्रोह करताय का? मग कोणीतरी हा प्रयत्न करताय की सरकारचा विरोध, लोकांचा विरोध, जनतेचा विरोध, सगळ्यांचा विरोध असूनही इथे कारखाना मोहा फुलापासून दारू बनवण्याचा करायचा. आणि पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेमध्ये आता जोरदार लॉबिंग सुरू आहे. शिवसेनेच्या वाट्याला स्वीकृत नगरसेवकांच्या 2 जागा आलेल्या आहेत, तर काही माजी नगरसेवकांच्या पराभूत उमेदवारांकडून हे लॉबिंग सध्या सुरू आहे. स्वीकृतची मागणी घेऊन शिंदेंच्या बंगल्याभोवती सध्या या सगळ्या उमेदवारांच्या घिरट्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मुंबईमध्ये शिवसेनेच्या वाट्याला 2 नगरसेवकांची, स्वीकृत नगरसेवकांची जागा आलेली आहे आणि त्यासाठी जोरदार असं लॉबिंग सुरू आहे. आणि आज संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत. सूरज, शिंदेंच्या वाट्याला 2 जागा आलेल्या आहेत स्वीकृत नगरसेवकांच्या, आणि यासाठी आता जोरदार लॉबिंग सुरू आहे. कोणाची नावं सध्या चर्चेत आहेत? नक्कीच आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, यामध्ये शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले. मात्र ज्यांना संधी मिळाली नाही आणि जे इच्छुक होते यांची नाराजी आता कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न शिवसेनेत होताना पाहायला मिळते. त्यासाठी शिवसेनेच्या ज्या 2 जागा आहेत त्या स्वीकृत नगरसेवकांसाठी आता मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू आहे. जे इच्छुक आहेत ते एकनाथ शिंदेच्या अवतीभोवती नंदनवर बंगल्यावरती त्यांच्या फेऱ्या वाढू लागलेल्या आहेत. मात्र बोरिवलीतील जे माजी नगरसेवक आहेत बाळकृष्ण ब्रीद यांचं नाव जोरदार चर्चेत आहे. तर दुसरीकडे मुलासाठी तिकीट मागायला गेलेले प्रकाश सुर्वे यांना त्यावेळी तिकीट दिलेली नव्हती, त्यामुळे ते देखील नाराज होते. त्यांच्या मुलाचे म्हणजे राज सुर्वे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे. ब्रीद यांनी तर पालिका निवडणुकीच्या वेळी त्यांना एबी फॉर्म देण्यात आला होता, मात्र कागदोपत्री त्रुटीमुळे त्यांना तो भरता आला नाही आणि तोच फॉर्म त्यांनी दुसऱ्याला दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर झालेला अन्याय कुठेतरी पक्षाकडनं दूर केला जाईल. बरोबर आहे. त्यामुळे आता या 2 जागी नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीसाठी. तर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांमध्ये महानगरपालिका अधिनियम 2012च्या कलम 4 अन्वये बुद्धिजीवी घटकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी धुळ्यातील ॲडव्होकेट मयूर बैसाणे यांनी केलेली असून याबाबत त्यांनी उच्च न्यायालयामध्ये देखील महाराष्ट्रातील पहिली जनहित याचिका ही दाखल केलेली आहे. तर धुळ्यामधून ही बातमी समोर येते. महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांमध्ये महानगरपालिका अधिनियम 2012च्या कलम 4 अन्वये बुद्धिजीवी घटकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी ही धुळ्यातील ॲडव्होकेट मयूर बैसाणे यांनी सध्या केलेली आहे आणि त्या संदर्भातली जनहित याचिका ही देखील त्यांनी दाखल केलेली आहे. उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातील ही पहिली जनहित याचिका ॲडव्होकेट मयूर बैसाणे यांनी दाखल केलेली आहे. धुळ्यामधील हे ॲडव्होकेट आहेत आणि महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांसंबंधीची ही जनहित याचिका त्यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे. त्यामुळे डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार विविध क्षेत्रातील बुद्धिजीवी लोक घेण्यात यावे. कायद्यात तरतूद आहे की शक्यतोवर विविध क्षेत्रातील लोक घेण्यात यावे. अशी कायद्यातली तरतूद असताना देखील विविध क्षेत्रातील लोक आजपर्यंत महानगरपालिकेत घेण्यात आलेले नव्हते. त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी जनहित याचिका दाखल केलेली आहे. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये भारतीय कापूस महामंडळानं येत्या 27 तारखेपासून कापूस खरेदी केंद्र बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. असं असताना उरलेल्या 6 दिवसातलं स्लॉट बुकिंग बंद केल्यामुळे घरामध्ये कापूस असलेल्या शेतकऱ्यांची अडचण झाली. जिल्ह्यामध्ये 40 ते 50 लाख क्विंटल कापसाचं उत्पादन होतं. यावर्षी 15 लाख क्विंटल कापसाची खरेदी महामंडळानं केलेली आहे आणि अशामध्येच कापसाचे भाव हे पडल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्री करावी लागते. आता CCIनं महामंडळानं देखील खरेदी बंद केल्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी
देखील दर पाडून खरेदी सुरू केल्यामुळे हमीदर मिळण्याची शक्यता ही मावळलेली आहे. जवळपास 55 ते 60 क्विंटल कापूस मी साठवून ठेवलेला आहे, जेणेकरून मला 8,508-9,000 पर्यंतची अपेक्षा होती. परंतु आता सीसीआयचीच खरेदी बंद पडण्याची वेळ आलेली आहे. तरी आता मला कापूस आता प्रायव्हेटमध्ये द्यावा लागणार आहे, एकदम कमी भावाने 74, 75, 76 अशा भावाने ते मागणी करत आहे. आता मला काही कोणती व्यवस्था उरलेली नाही, त्याच्यामुळे आता मला प्रायव्हेट कापूस विकावा लागेल. बातमी आहे बदलापूरमधून जोवेली परिसरामध्ये पैशांचं आमिष दाखवून गर्भाशयातील स्त्री बीज वाढवून त्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या रॅकेट हे उघडकीस आलंय. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याविना बेकायदेशीर पद्धतीनं सोनोग्राफी करून महिलांच्या गर्भाशयातील अंडीही काढली जात असल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय. तर या प्रकरणी 3 महिलांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. हे रॅकेट आणखी मोठं असण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे या रॅकेटचे धागेदोरे हे अनेक सोनोग्राफी सेंटर्स आणि IVF सेंटर्स पर्यंत पोहोचलेले आहेत. विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि बदलापूर इथल्या छापेमारीमध्ये पोलिसांनी सुमारे 8 लाखांचे इंजेक्शन्स आणि औषधं ही जप्त केलेली आहेत. मिसेस आहे असा काम करत होती की जसे महिन्याला 1 डोनर भेटला, कधी कधी महिन्याला 2 भेटला किंवा 2 महिन्याला 1 भेटला, असा कोणतरी लेडीज भेटायचा. तो त्यांनी डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा. 2-3 वर्ष झाला आहे काम करत. आता त्याच्यामध्ये किती महिला आहे तो पण एवढी मला स्पष्ट माहीत नाही. समजा एक महिला मी डॉक्टरला दिला, हॉस्पिटलमध्ये दिला, तो आम्हाला 3-4 हजार रुपये भेटायचा एका महिलाच्या मागे आणि तो महिलाला एक 15-20 हजार रुपये भेटायचा. त्यामध्ये यांची मोडच अशी होती की ज्या इच्छुक महिला आहेत त्या इच्छुक महिलांकडे संपर्क साधून ज्या ठिकाणी ह्या गोष्टी करणं बेकायदेशीर आहे अशा ठिकाणी संबंधित महिलांना ते इंजेक्शन देऊन या गोष्टी घडवून आणत होत्या. आतापर्यंत आम्ही या गुन्ह्यामध्ये 3 महिला आरोपी ज्या आहेत त्या अटक केलेल्या आहेत. याचा तपास जो आहे तो बदलापूर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी करत आहेत. आणि दरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. या संदर्भात आमच्या आरोग्य विभागाच्या संचालकांना आपण सूचना दिल्या. वस्तुस्थिती काय असेल त्या पद्धतीने कारवाई आपण करू. जर याच्यामध्ये मला असं वाटतं की पोलिसांनी जे काही कारवाई केलेली आहे त्याच्या अनुषंगिक आम्ही सुद्धा आमच्या विभागाच्या वतीने तपासणी करणार आहोत आणि जे याच्यामध्ये चुकीचे असतील, जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याबद्दलचे निर्देश आपण दिलेले आहेत. मुंबईमध्ये मराठी माध्यमाच्या शाळांचा प्रश्न हा ऐरणीवरती आलाय. मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या ही सातत्यानं कमी होत असताना संच मान्यतेच्या कठोर अटींमुळे सुमारे 57 मराठी शाळा या बंद होण्याच्या उंबरठ्यावरती असल्याची माहितीही समोर येते. दरम्यान संबंधित शाळांची संच मान्यता ही स्थगित करून विद्यार्थ्यांची संख्या ही वाढवण्यासाठी मुदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्याकडून करण्यात येते. तर इतर शाळांच्या तुलनेमध्ये मुंबईमध्ये मराठी शाळांची संख्या ही तुलनेनं कमी होत असून मराठी शाळांचा अल्पसंख्याक ठरत असल्याची स्थिती ही निर्माण झाल्याचा दावा शिक्षक परिषदेनं केलाय. अमरावती चोरट्यांची पुन्हा धुमाकूळ घातलेलं पाहायला मिळतोय. मागील आठवड्यामध्ये 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरामध्ये चोरी करणारे हे चोरटे पुन्हा शहरामध्ये आले. नवसारी परिसरामध्ये भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या एका बँक कर्मचाऱ्याच्या घरासह रेवसा मार्गावरील एकाच अपार्टमेंटमधील 3 फ्लॅट चोरट्यांनी फोडलेले आहेत. तर यावेळी चोरट्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून एक महागडी दुचाकीही लंपास केली आहे. तर एकाच रात्री चोरट्यांनी गाडगे नगर हद्दीमध्ये 5 चोऱ्या केलेल्या आहेत. चोरांची 9 जणांची टोळीही असल्याचं CCTVमध्ये कैद झालंय. तर अजून देखील हे चोरटे पोलिसांच्या हाती आलेले नाहीत. गुजरातमध्ये आता लग्न करण्यासाठी आई वडिलांची परवानगी घेणं बंधनकारक होणार आहे. त्यासाठी गुजरात राज्यातील भाजप सरकार 20 वर्षांपूर्वीच्या विवाह नोंदणी कायद्यामध्ये बदल करणार आहे. लव्ह जिहादचं कारण देत सरकारनं हे पाऊल उचललंय. राज्यातील काही संघटनांकडून विवाह कायद्यामध्ये बदलण्याची मागणी होत होती आणि त्या पार्श्वभूमीवरती गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी नुकताच विधानसभेमध्ये हा प्रस्ताव सादर केला आहे. दरम्यान महाराष्ट्रात देखील हा कायदा लागू करण्याची मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे.
गुजरात सरकारने लव जिहाद सारखा विवाह रजिस्ट्रेशन मध्ये एक सुधारणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पत्र लिहून विनंती केली आहे, महाराष्ट्र सरकारने लव जिहाद, हिंदू मुलींना मुस्लिम तरुण फसवतात या प्रकरणात मॅरेज रजिस्ट्रारनी आई बाबांना याची माहिती देणे आणि 40 दिवसानंतरच लग्न रजिस्ट्रेशन करणं आवश्यक करावे. अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची जोरदार तयारी ही उदयपूरमध्ये सुरू झाली आहे. येत्या गुरुवारी दोघेही या बंधनामध्ये अडकणार आहेत. पारंपरिक हिंदू पद्धतीनं हे लग्न होणार आहे आणि त्याआधी मंगळवारपासूनच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये मंगळवारी हळद आणि मेहंदी, बुधवारी संगीत संध्या आयोजित करण्यात आलेली आहे. तर एका आलिशान रिसॉर्टवरती हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या चित्रीकरणाचे अधिकार हे एका OTTला हवे होते आणि त्यासाठी ते 60 कोटी रुपये देणार होते. मात्र रश्मिका आणि विजय यांनी ती ऑफर नाकारली आहे.